आहात सर्वजण मस्त मजेत ना। तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। आणि आजची रांगोळी काढायचं काही व्हिडिओ घ्यायचं झालं नाही, तर रांगोळी काढून झाल्यानंतर फक्त हळदी कुंकू वगैरे घातले, कलर वगैरे न घालताच आज हळदी कुंकूनी सुद्धा खूप छान दिसते रांगोळी, म्हणून तेवढी साधी सिंपल अशी काढलेली आहे। आणि सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झालेली आहे, दररोजची जी काही देवपूजा असते ना तर ती झालेली आहे। आणि आज मार्गशीर्ष महिन्यामधला पहिला गुरुवार असल्यामुळे सकाळी सकाळीच पूजेची तयारी आता आम्ही करून घेतो। आणि तर बागेमधली सगळी जी काही पानं वगैरे आहेत ना तर सगळ्या प्रकारची पानं वगैरे आहेत। याचा शॉर्ट व्हिडिओ मी काल टाकलेलाच आहे, पण आज काल दिवसभराचं रुटीन जे आहे ना तर मला दाखवायचं होतं म्हणून मी थोडंसं शूट घेतलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा। तर बागेमधल्या सगळ्या झाडांची पानं वगैरे फांद्या वगैरे घेतल्यात, छोट्या छोट्या फुलं वगैरे घेतल्यात आणि स्वच्छ धुवून वगैरे अशी आता आतमध्ये माझी पूजा मांडण्याची तयारी चालू आहे। तर प्रत्येक वेळेस आम्ही सकाळी सकाळीच अशी पूजा मांडत असतो। आणि पूजा सकाळी मांडण्याचं कारण म्हणजे दिवसभर आपलं मन फ्रेश राहतं, वातावरण छान राहतं घरातलं, त्यामुळे दिवसभर अशी पूजा अशी समोर दिसली ना तर भारी वाटतं। संध्याकाळच्या वेळी मांडली की लगेच मग उद्या सकाळपर्यंत वगैरे काढायचं असं होतं, म्हणून मी प्रत्येक वेळेस अशी सकाळीच पूजा मांडत असते। आणि हा जो काही मुकुट वगैरे ना तर तो मी साधा सिंपल घेतलेला, पण माझ्याकडे लेस वगैरे होत्या तर त्यांनी सुद्धा डेकोरेशन वगैरे केलेलं आहे थोडासा, तर छान वाटतं हा। तर प्रत्येक गुरुवारी गेल्या वर्षी मी हा मुकुट आहे तयार केलेला आणि प्रत्येक गुरुवारी जरा वेगवेगळी पूजा अशी मांडत होते। आणि जे काही साडी वगैरे ना तर ते कापड वगैरे घेऊन ते पण ते शिवून घेतलेलं, कारण ते सुद्धा बघू आता पुढच्या गुरुवारी वगैरे किंवा त्याच्या पुढच्या गुरुवारी वगैरे असं छान डेकोरेशन करेल। तर आज अशी साधी सिंपल पूजा मांडलेली आहे, तुम्ही कशी मांडता ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि काल भरपूर जणांनी अशा कमेंट केलेत की छान मन प्रसन्न होतं वगैरे देवपूजा बघितल्यानंतर, आणि छान छान अशा कमेंट केलेल्या आहेत। आणि ही आहे आपली देवपूजा आणि देव असे किती छान दिसायला बघा। आणि दिवसभर असं वाटतं की ते मंदिरापासून जे काही आपलं देवघर आहे ना तर तिथून हलूच नाही असं वाटतं, एवढी पूजा अशी मांडलं की मन प्रसन्न होतं आणि दिवसभर असा उत्साह निर्माण होतो। तरी ते बऱ्याच त्यांच्या अशा कमेंट आल्या होत्या की विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती छान आहे आणि हत्ती आहेत ना तर ते पण छान आहेत, आणि ते किती रुपयानं वगैरे भेटले, तर विठ्ठल रुक्मिणी तर 500 रुपयानं भेटलेले आहेत। आणि जे काही हत्ती आहेत ना तर ते 1500 रुपयानं मिळालेत, आणि जड आहेत, हेवी आहेत, आणि त्याच्यामुळे ते 1500 रुपयाला घेतलेले आहेत। म्हटलं आता व्हिडिओमध्ये सांगावं, इथं समोर आता दिसत आहेत। तर छान अशी पूजा इथं आपली झालेली आहे। 11 साडे 11 वाजेपर्यंत सगळी पूजा वगैरे मांडून झालेली, म्हणजे थोडी लवकर झालेली, बाकीची कामं इकडे तिकडे करेपर्यंत 11 साडे 11 वाजले होते। आणि त्याच्यानंतर फराळचं वगैरे करायचं होतं, खिचडी करायची होती, आणि जे काही पापड वगैरे करायचे होते तळायचे होते ना तर ते सुद्धा तळून घेतलेले। नैवेद्य दाखवूनच आम्ही 11:15च्या आतमध्ये पूजा वाचायला बसलेलो, तर 11:15 वाजता आम्ही इथं सगळी पूजा वगैरे मांडून आरती वगैरे आमची झालेली, खिचडीचा वगैरे नैवेद्य पण दाखवलेला। तर पूर्ण सगळा नैवेद्य वगैरे आपला तयार असला आणि तो समोर वगैरे ठेवून नंतर पुस्तक वाचायला बसलं ना तर भारी वाटतं। मग परत एकदा पुस्तक वाचा, परत खिचडी करा, परत नैवेद्य दाखवा, असं करण्यापेक्षा सगळी जी काही तयारी होती ना फराळचं वगैरे करायचं ते सगळं करून घेतलेलं आहे। आणि आम्ही पुस्तक वगैरे वाचून घेतलेलं आहे, आरती वगैरे केलेली आहे सकाळी सकाळीच। आणि असं आमचं सकाळपर्यंत 12-1 पर्यंत रुटीन होतं। आणि जी काही महालक्ष्मीची आरती असते ना तर ती सुद्धा आम्ही म्हटलेली आहे। तर प्रत्येक जण पूजा करण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते, तर माझी ही अशा पद्धतीने आम्ही पूजा करतो। तुम्ही कशा पद्धतीने पूजा करता नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि आज करायचं होतं मला पुरणपोळीचा नैवेद्य संध्याकाळी उपवास सोडायला, तर हिचीच तयारी करत होते। 1 पर्यंत सगळं रुटीन वगैरे झालं, 1-1:30 पर्यंत। त्याच्यानंतर मग डाळ शिजायला घालायची होती, मग इथं डाळ वगैरे शिजायला घालून घेतलेले, 1-1.5 ग्लास डाळ घातलेले, जास्त पोळ्या खात नाहीत तर 1.5 ग्लासच इथं जे काही डाळ आहे ना तर ती शिजायला घातली। गरम पाणी उकळलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि तेल टाकून गरम करायचं, आणि त्याच्यानंतर डाळ टाकली। कुकर ठेवलेला आहे तोपर्यंतच इकडे पीठ मळायला घेतलेलं आहे। सगळ्यांचं असं म्हणणं असतं की मैदा वापरते, तर मैदा वापरत नाही। आता तुमच्या समोरच गव्हाच्या पिठाचा डबा घेतलेला आहे, 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, आणि 1 कप आहे ना तर तो मैदा घेतलेला आहे। थोडीशी हळद, तेल आणि मीठ टाकून हे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। एका हातानेच मळते, ह्याला काही जास्त असं हे करायचं नाही कष्ट, की नॉर्मल आपण मळून घेतलं ना तरी सुद्धा चालतं। थोडंसं पातळ करून घ्यायचं, पाणी लावून थोडंसं पहिला घट्ट करून ठेवायची, आणि त्याच्यानंतर थोडीशी पातळ करून डब्यामध्ये वगैरे अशी भरून ठेवली ना तर खूप छान पोळ्या होतात ह्याच्या सुद्धा। तर सिल्वर प्ले बटन मिळाल्यापासून मला पोळी ही बनवायची होती, कारण पण तसंच आहे, कारण आपले पुरणपोळीचे व्हिडिओ जास्त व्हायरल आहेत
जी की मी तेलाची पुरणपोळी वगैरे करते ना, तर त्याचेच व्हिडिओ जास्त व्हायरल गेलेले आहेत. तर त्या पोळीमुळेच आपल्याला सिल्वर प्ले बटन मिळालेलं आहे असं माझं म्हणणं होतं. आणि आज मार्गशीर्ष महिन्यामधला पहिला गुरुवार सुद्धा आहे. तर म्हटलं छानपैकी पूजा वगैरे करून आज पुरणपोळीचंच नैवेद्य करूया. तर इथं 2 वाजता माझं सगळं झालेलं आहे आणि आता जायचं होतं स्वराला शाळेत आणायला. 2:30 वाजता शाळेत जायचं असतं. तर मग इथं माझी भाची आलेली, ती काय म्हटली, तर थांब आत्ती, मेहंदी जरा आहे ना, तर मेहंदी काढून घेते, तुझ्या हातावरती छान दिसते, आज तू पुरणपोळी करणार आहेस ना, तर मग मी मेहंदी काढते. तर म्हटलं तिला ठीक आहे काढ मेहंदी. तर ती मला छान अशी मेहंदी काढते हातावरती आणि साधी सिंपलच काढून घेतलेली, समोर काही जास्त काढलेली नाही. आणि आता मला जायचं होतं, 2:30 वाजले होते, तर स्वराला शाळेत आणायला जायचं होतं. त्याच्यानंतर मी गेले शाळेमध्ये. तर शाळा सुटल्यानंतर बघा स्वरा कशी पळतच येते. तर मग मी स्वराला शाळेतून घेऊन आले आणि मेहंदी आहे ना, तर ती माझी पूर्ण सुकलेली आणि थोडंसं त्याच्यावरचं गाडी चालवल्यामुळे निघलेली सुद्धा मेहंदी. तर ती आल्यानंतर मेहंदी स्वच्छ धुवून घेतली, कारण झटपट कोण होता आणि लगेच मेहंदी इथं ही रंगते. जास्त केमिकल असं जास्त वापरू नये ही मेहंदी, पण थोडीशी कधीतरी काढते अशी. तर मी इथं थोडीशी मेहंदी काढून वगैरे घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हात वगैरे स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि आता डाळ शिजली का बघायचं होतं मला. तर शाळेत येईपर्यंत सगळी झोपले होते. दुपारच्या वेळी कोण जास्त जागं नसतं, तर सगळी झोपून टाकलेली. तर इथं डाळ वगैरे शिजली आहे. म्हटलं आता उठल्यानंतर करण्यापेक्षा आहे ना, तर लगेच पुरण वगैरे थोडं करून ठेवूया असं आलं मनामध्ये. तर लगेच मग डाळीतलं गरम पाणी आहे ना, तर ते काढून वगैरे घेतलं आणि डाळ शिजायला टाकली. आणि त्याच्यामध्ये एकीने जायफळ आणि सुंठ असते ना, तर ती पण किसून वगैरे घेतलेली आहे. तर थोडीशी आज तब्येत बरी नाही, त्यामुळे व्हिडिओ एडिटिंग करायच्या वेळेस थोडंसं आवाजामध्ये प्रॉब्लेम येते, कारण सर्दी वगैरे झालेली आहे. थोडासा घसा वगैरे बसलेला आहे. म्हटलं कारण एवढं शूट घेतलेलं आहे, एवढं मेहनत करून शूट वगैरे घ्यावं लागतं आणि एडिट करून वेळच्या वेळी नाही टाकलं की मग ते कसं तरच वाटतंय. म्हणून म्हटलं आज तसंच एडिटिंग करायला वगैरे बसलेली आहे. आणि जेवढा गुळ आहे ना, तर थोडा सगळा घातलेला, 1 ताटभर गुळ चिरून ठेवलेला, म्हणजे पावशर असेल. पावशर डाळीसाठी मी पावशर गुळ घालत असते आणि अर्धा किलोसाठी अर्धा किलो. पण थोडंसं गुळ कमी होता म्हणून मी थोडीशी साखर सुद्धा घातलेली आहे मला, कारण गोड पुरणपोळी आवडते. आणि त्याच्यानंतर पाणी आटत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे काही सुंठ आणि जायफळ आणि वेलची पूड करून ठेवली होती ना, तर ती सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेते. पुरणपोळीचे भरपूर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, पण नवीन ताई येतात आणि जॉईन झाल्यानंतर मग त्या विचारतात पुरणपोळी छान आहे, कशी करायची, कणिक कशी मळायची किंवा पुरण वगैरे कसं शिजवायचं. कारण याच्या अगोदर सुद्धा लॉंग व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. म्हटलं आज थोडंसं आपण शूट घेऊया. तर नवीन ज्या काही ताई आहेत ना, जॉईन केलेल्या आहेत, तर त्यांना थोडंसं पाहता येईल. तर कणिक मळण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे, तुम्ही बघितली असेल. आणि पुरण पण शिजवण्याची पद्धत एकदम सोपी आहे. तर अशा पद्धतीने मी हे पुरण शिजवून घेत असते. आणि पूर्ण सगळं पाणी आटलेलं आहे आता पुरणामधलं. आणि पूर्ण पाणी आटल्यानंतरच आपल्याला जे काही मोदक पात्र चाळण वगैरे असते ना, तर त्याच्यामध्ये गरम गरम असं बारीक करून घ्यायचं आहे. तर गरम गरम बारीक केल्यानंतर लगेच होतं, तर वाटीने अशा प्रकारे मी हे बारीक करून घेत असते पुरण पूर्ण. कारण बऱ्याच जणांची पद्धत वेगवेगळ्या असतात पुरण करण्याच्या सुद्धा. कोण मिक्सरमधून फिरवतो, कोण मोदक पात्रामध्ये असतं ना, तर त्याच्यातून वगैरे फिरवून घेतं, आणि कोण बरेच म्हणजे वेगवेगळे करतात. तर मी अशा पद्धतीने हे करत असते. तर तुम्ही कशा पद्धतीने पुरण वगैरे करता किंवा कणिक वगैरे मळता, तर माझ्या पद्धतीने सुद्धा अशा प्रकारे एकदा नक्कीच कणिक मळून पहा आणि पुरण वगैरे बनवून पहा. खूप छान होतात, तुटत वगैरे अजिबात नाही. तर तेलाच्या पोळ्या सुद्धा खूप छान येतात. आणि गेल्या वेळेस गहू कोणतं वापरलं असं विचारलं होतं, पण ते गहू आहे ना, तर आमच्या शेताकडून आणलेलं, शेतामधलं गहू होतं आणि खूप छान होते. पोळ्या वगैरे एकदम छान येत होत्या. पण आता जे काही विकतचं गहू आणलंय ना, तर त्याच्यापेक्षा सुद्धा अगोदरच्या पोळ्या छान येत होत्या. पण ते गहू संपलेले आहे आणि आता आम्ही नवीन गहू आणले, कोणता आणलंय माहीत नाहीये, पण बऱ्यापैकी आलेले आहेत चांगले ह्याच्या सुद्धा. तर गरम गरम केलं ना, तर असं छानपैकी पुरण पडतो, मऊसूत असं पुरण पडलेलं आहे इथं माझं. आणि थोडीशी डाळ कच्ची होती, तर कणिक 2 पुरणची कणी असते ना शिल्लक, तर ती राहिली होती. तर ती आमटीमध्ये जरी घातली ना, तरी सुद्धा छान होते आमटी. त्यांनी गोडसर अशी, तिखट तर मस्त होते. तर इथं माझं सगळं बघा 4 वाजता आवरलेलं आहे काम आणि सगळं ठेवून दिलेलं आहे. कणिक पण मळलेली आहे, पुरण पण झालेलं आहे. 4 वाजलेले आहेत. म्हटलं थोडंसं तासभर आराम करावा आता. 4:45 वाजलेले आहेत. तर 5-5:30 वाजेपर्यंत सगळं जरा असं थोडंसं झोपून वगैरे चहा वगैरे पिऊन आता इथं आम्ही संध्याकाळी पुरणपोळ्या करतोय. तर छानपैकी तर जे काही आपलं सिल्वर प्ले बटन आहे ना, तर त्याची सुद्धा थोडीशी पूजा केलेली आहे, गॅसची पूजा केलेली आहे. आणि प्रत्येक वेळेस असं पूजा करूनच पुरणपोळीला मी सुरुवात करत असते. तर छानपैकी आता आपली पुरणपोळी कशी होते बघूया. तेलाच्या पुरणपोळ्या बनवते आणि पहिला नैवेद्य हा अग्निदेवतेला असतो, म्हणून थोडंसं मी छोटंसं पुरणचा गोळा घेतलेला आहे, पुरण भरलेला आहे कणकीचा गोळा घेऊन. आणि तेवढी छोटी अशी
पोळी बनवून गॅसला आहे ना तर ती नैवेद्य दाखवत असते. आणि अगोदरच्या बायका बघा जे काही पुरणपोळी वगैरे केली असते ना तर चुलीला नैवेद्य दाखवायच्या ना, तर तशाच प्रकारे इथे मी गॅसला नैवेद्य दाखवून घेते आणि जी काही पुरणपोळी आहे ना आपली तेलाची तर ती करते. आणि बघू शकता तुम्ही कणिक पण चांगली झाली, भिजले, मऊ झाली आणि पुरण पण एकदम सॉफ्ट झालेलं आहे. तर छान होतात पुरणपोळ्या. अशा प्रकारे एकदा नक्कीच करून पहा तुम्ही सुद्धा. पुरण आणि कणिक एकसारखं असेल ना तर मग पुरणपोळ्या छान होतात, किंवा पुरण घट्ट असेल किंवा कणिक घट्ट असेल, पुरण पातळ असेल आणि कणिक जरी असं म्हणजे घट्ट असेल ना तर ते व्यवस्थित होत नाही. फक्त पुरण आणि जे काही कणिक आहे ना तर ते सॉफ्ट पण असतो ना, तर तो दोन्हीचा एकसारखा असेल तर पुरणपोळी आपल्याला छान जमते. तर इथं पुरणपोळ्या वगैरे बनवल्या, जरा वेगवेगळ्या पुरणपोळ्या बनवत असते आणि प्रत्येकांच्या कमेंट्स अशा वेगवेगळ्या असतात की पुरणपोळी अशी करतात का, तशी करतात का. पण प्रत्येकांना पुरणपोळी करण्याची आवड निर्माण होण्यासाठी मी अशा वेगवेगळ्या पुरणपोळ्या बनवत असते. कारण जरा काहीतरी वेगळं बघितलं की मग त्या पद्धतीने करायला त्यांना सुद्धा आवडतं, मुलींना वगैरे. तर म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मी इथं पुरणपोळ्या बनवत असते. आणि पारंपरिक पद्धतीने सुद्धा बनवतोच आपण, पण काही जणांना हुंडा भरता येत नाही किंवा काही जणांचं पुरण वगैरे बाहेर येतं, कुणाचं काय तर कुणाचं काय असतं. तर अशा पद्धतीने साध्या सिंपल पुरणपोळ्या दाखवत असते. एकदम छान होतात, सोप्या पद्धतीने आहेत म्हणून वेगवेगळ्या पुरणपोळ्या मी दाखवत असते. आणि त्याच पुरणपोळ्या आपल्या जास्त व्हायरल गेलेल्या आहेत. आणि याच्यासुद्धा आज संध्याकाळी करत होते, जास्त शूट व्यवस्थित दिसत नव्हतं तर थोड्याशा पुरणपोळ्या 10-12 करायच्या होत्या ना तर तेवढ्या करून घेतलेत. आणि बाकीचे जे काही पुरण आणि कणिक आहे ना तर ती फ्रीजमध्ये ठेवून देणार. आणि आज सकाळी म्हणजे आज सकाळी मी पुरणपोळ्या करणार आहे आणि याचे व्हिडिओ तुम्हाला 1-2 दिवसानंतर येतील. एडिटिंग करायला वगैरे थोडासा वेळ लागतो. तर आज जे काही आपलं पुरणपोळी, आज दिवसभराचं रुटीन, काल आपला गुरुवार होता ना तर दिवसभराचं जे काही रुटीन आहे ना तर ते मी तुम्हाला आज दाखवते व्हिडिओमध्ये. आणि थोडेसे रील्स वगैरे येतील आता पुरणपोळीच्या, तर ते आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोडंसं मी दाखवण्याचा प्रयत्न करीन, छान छान पुरणपोळ्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खूप गोंधळ, खूप आज धावपळ अशी झालेली आहे. तर इथं पुरणपोळ्या बघा किती सगळ्याच फुगलेल्या आहेत आणि छान टुम्म फुगलेल्या आहेत. आणि पिठाच्या ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त फुगतात. या अशा नॉर्मल फुगलेल्या आहेत, पण फुगलेल्या आहेत. आणि एकदम कलर वगैरे बघा किती छान आलाय. तर अशा प्रकारच्या पुरणपोळ्या एकदा नक्कीच ट्राय करा. आणि थोड्या वेगवेगळ्या पुरणपोळ्या दाखवायच्या होत्या, पण संध्याकाळचं शूट कसं व्यवस्थित येत नाही, लाईट जास्त प्रकाश नसतो, तर म्हटलं उद्या दाखवूया. आणि जे काही थोडंसं मग पुरण आणि कणिक होती ना तर ती फ्रीजमध्ये ठेवले. तर जास्त दिवस पण ठेवायचं नाही, आज सकाळी लगेच करायचे होत्या म्हणून मी ठेवून दिलेलं आहे. तर इकडे अर्चनाचं चाललंय पापड तळायचं, भजी करायचं. मग एकीने एक केलं की पटपट कामं अशी होऊन जातात. जे काही भांडी वगैरे होती ना तर ती मी घासून घेतली आणि अर्चनाने सगळं आवरून घेतलं. संध्याकाळचे वाजले होते 7 आणि 7 वाजतानंतर मग पूजेची जी काही आरती वगैरे होती ना तर ती आरती वगैरे सुद्धा करून घेतलेली आहे आम्ही. तर अशी पूजा वगैरे असली की किती मन प्रसन्न होतं बघा, सकाळ संध्याकाळ आरती. त्यामुळे सकाळी अशी करून घेतली ना तर दिवसभर आपल्याला त्याच्यामध्ये आपण त्या देवीच्या सानिध्यामध्ये राहतो वगैरे आणि मन असं फ्रेश आणि प्रसन्न होतं. कितीही काम केलं तरी कंटाळ येत नाही. तर इथं आमची आरती वगैरे झालेली आहे संध्याकाळची. तर स्वरा वगैरे पण आली होती आणि तिची किती गडबड असते बघा, मला आरती दे, मला आरती दे म्हणून अशी गडबड असते. तर तिला म्हटलं थांब थोडंसं, आता सगळी आरती वगैरे घेतो मग तू ओवाळ. तर सगळ्यांनी तर साक्षी वगैरे पण आलेली आहे आणि साक्षीने पण ओवाळलेलं वगैरे आहे. आणि छानपैकी असं भारी वाटतं, मन प्रसन्न वाटतं. संध्याकाळची पूजा, सकाळची पूजा आणि दिवसभर असा उत्साह निर्माण होतो. इथं भाऊजीसुद्धा कामाला चालले होते, तर त्यांना सुद्धा आरती वगैरे दिलेली आहे. आणि मस्तपैकी नैवेद्य पुरणपोळीचा वगैरे दाखवून घेतलेला आहे. आणि इथून पुढं जो काही गोंधळ झाला ना तर तुम्ही बघू शकताय, कारण आरती वगैरे झाली आणि आता म्हटलं सगळं जे काही तुळशीला नैवेद्य वगैरे दाखवायचं होतं ना तर ते सगळं दाखवून वगैरे घेतलं, नैवेद्य दाखवला, सगळी कामं झाली. संध्याकाळी 7:30-8 वाजता झाली. 7:30 सगळी जे काही आरती वगैरे झाली तर थोड्याच वेळामध्ये 5 मिनिटामध्ये सगळ्या कॉलेजच्या मुली आहेत ना तर त्या आलेल्या माझ्याकडे, कारण ब्लाऊज फिटिंग वगैरे करायचे होते त्यांना आणि कोणाचे ड्रेस वगैरे फिटिंग करायचे होते. काही कळायचाच मार्ग बंद झाला, कारण 8:30 वाजता म्हणजे 8 वाजता आल्या, त्यांना 5 ब्लाऊज वगैरे फिटिंग करून दिले आणि 1 ब्लाऊज आणि 1 साडी पिको फॉल करायची होती, ती द्यायची होती. म्हणजे आज सकाळी द्यायची होती, मला वाटलं 29 तारखेला द्यायचे. असा गोंधळ झाला. आता उपवास सोडायला बसणार तितक्यात तिचा फोन आला की मला ड्रेस, माझं ब्लाऊज झालं का. तर ह्या मुली आल्या होत्या, त्यांचे ब्लाऊज सगळे अल्टर वगैरे करून दिले. आणि त्याच्यानंतर 8:30 वाजता जे काही फोन आला ना तर तिचा मला ब्लाऊज शिवायचा होता. नंतर मग काय पर्यायच नव्हता, कारण आज त्यांचा कार्यक्रम होता 8 वाजता, तर मला हे देणं कामच होतं. मग ते सगळं साईडला वगैरे ठेवलं. मुलं वगैरे अभ्यास वगैरे करत होती, बसा म्हटलं अभ्यास करत तुम्ही, फक्त मी ब्लाऊज वगैरे कटिंग करून
घेते, कारण सगळ्या मुली आज दिवसभर मध्ये सारखं चालूच होतं, 1-2 मुली यायच्या, पण माझ्या डोक्यातच आलं नाही की तिचा ब्लाऊज शिवायचा असेल, आज शिवायचा असेल. तर मग माझ्याकडे नंबर पण सेव्ह नव्हता, कारण तिचाच फोन आला परत माझं ब्लाऊज झालं का. त्याच्यानंतर मग लक्षात आलं की बाबा हा मला वाटलं 29 तारखेचे ब्लाऊज आहेत ना, तर मी ते अगोदरच 2 कंप्लीट केले. आणि परवा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं सुद्धा, मी पेपर कटिंग वगैरे करून ठेवलेले, हा ब्लाऊज वगैरे सुद्धा दाखवलं होतं. आणि अस्तर आणायचं राहिलं होतं, त्यामुळे मम्मीना म्हटलं की तुम्ही अस्तर आणि फॉल आहे ना तर ते घेऊन या. तर मी ते सगळं अस्तर वगैरे जोडलं. मम्मीनं थोडंसं जे साईडला कापड येतं ना ते कट करून द्या म्हटलं, कारण जेवायच्या अगोदर निदान अस्तर तरी लावून घेऊया. तर 15 ते 15 मिनिटांमध्येच मी सगळं अस्तर लावून घेतलेलं आहे. आणि इथं जेवायला म्हटलं पहिला उपवास सोडूया, कारण दिवसभर उपवास होता आणि धावपळ खूप झालेली. त्यामुळे म्हटलं अर्चनाला तू साडी पिकोफॉल नंतर कर, मी पण ब्लाऊज आहे ना तर ते नंतर हे करते, शिवते. अगोदर जेवण वगैरे करून घेऊया. तर मग इथं आम्ही आलेला आहे ताटं वगैरे करायला. आज दिवसभर असा गोंधळ आणि त्याच्यानंतर ब्लाऊज वगैरे शिवायचा किती गोंधळ झाला असेल. तर असू दे म्हटलं, आता काय पर्यायच नाही द्यायलाच, आपलीच चूक आहे म्हटल्यानंतर मान्य केलीच पाहिजे. कारण जे काही 29 तारखेचे ब्लाऊज होते ना तर ते 2 शिवून ठेवले होते आणि हिचा मुलगीचा शिवायचा होता ना तर तो शिवला नव्हता आणि तसंच ठेवला. फोन आल्यानंतरच लक्षात आलं तिचं. तरी ते सगळ्यांना ताटं वगैरे करून घेतलेले आहेत. जेवण वगैरे आता आमचं चाललेलं आहे. जेवण करून आता नंतर मग काही जो वेळ मिळेल आपल्याला 9:30-10च्या नंतर तिला फोन केला की मी 11पर्यंत तुला ब्लाऊज शिवून देते, कसल्याही परिस्थितीत ये तू. तर माझं 10:30 वाजेपर्यंत ब्लाऊज सगळं शिवून झालेलं. तर ते स्वराची आणि साक्षीची कशी मज्जा चालली बघा, कारण त्यांना गाण्याच्या भेंड्या आणि गावाच्या भेंड्या करत करत जेवायचं होतं. म्हटलं काही नाही, पटपट जेवा, मला ब्लाऊज शिवायचा आहे असं सांगितलं त्यांना. तर इथं माझं सुद्धा आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे चालू आहे. सगळ्यांना पुरणपोळ्या आवडल्या, भारी झालेत. साक्षी सुद्धा म्हटली खूप छान झाली पुरणपोळी. त्याच्यानंतर जे काही ब्लाऊज होतं ना तर 10 वाजेपर्यंत सगळं जेवण झालं आमचं. आणि त्याच्यानंतर नवीन ब्लाऊज सगळं शिवून घेतलं आणि त्याच्यानंतर नवीन ब्लाऊज फर्स्ट टाइमच टाकलेलं, त्यामुळे मापांवरून फिटिंग करायचं होतं. जुनं ब्लाऊज वगैरे सुद्धा नव्हतं. तर ब्लाऊज असेल की लगेच पटपट घेता येते. आणि त्याच्यानंतर मग जे काही लिहून घेतलं होतं ना माप, तर त्याच्यापासून हे सगळं फिटिंग वगैरे करून घेतलेलं आहे. ब्लाऊज शिवून झालेलं आहे माझं. 9:15 ते 10 पर्यंत सगळं जेवण वगैरे झालं, आवरलं वगैरे. आणि त्याच्यानंतर 10ला शिवायला बसले ब्लाऊज आणि 10:30 वाजेपर्यंत सुद्धा इथं माझं ब्लाऊज तयार झालंय बघा. आणि साधं सिंपल होतं, जास्त काही डिझाईन लेस वगैरे असं नव्हतं, पण स्लीव्ज पपच्या करायच्या होत्या थोड्याशा. तर अशा प्रकारे हे ब्लाऊज वगैरे शिवून झालं. तिला 10:30 वाजता फोन केला तर ती 5 मिनिटांमध्येच आली. घालून वगैरे बघितलं ब्लाऊज, तर तिला व्यवस्थित बसलं ब्लाऊज. छान म्हटली काकू, मस्त आणि छान फिटिंगला वगैरे एकदम बसलेला आहे. तर अशी ही दिवसभराची धावपळ होती माझी. 11 वाजता फायनली तिला ब्लाऊज तिच्या हातामध्ये दिलं आणि आज सकाळी 8 वाजता ती घेऊन जाणार होती, कार्यक्रम होता. तर असा धावपळीचा दिवस गेला. कसा वाटला नक्की सांगा. बाय.